अधिक व्याजाचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या योजना रोखण्यासाठी पोलिसांची कारवाई मोहीम सुरू आहे। अशा फसव्या मोहिमांवर जनतेनं विश्वास ठेवू नये असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं। अशा कंपन्यांविरुद्ध देखील कारवाई करण्यात येत आहे असं भाजपाचे भीमराव तापकीर यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। अधिकचे व्याजदर कुणीही देत नाही, तेव्हा अशा फसव्या योजनांवर जनतेनं विश्वास ठेवू नये असं आवाहन त्यांनी यावेळी केलं। आर्थिक गुन्हे शोधून काढणं आणि त्यांच्यावर कारवाईसाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले। मी पुन्हा एकदा या सभागृहाच्या माध्यमातूनही जनतेला विनंती करतो, सगळ्या महाराष्ट्रातल्या, की इथे कोणीही तुम्हाला अधिकचं व्याजदर देण्याची हमी देत असेल किंवा एखादी स्कीम आणत असेल तर विश्वास ठेवू नका। त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहे की नाही बघा, ते कशाच्या आधारावर देणार आहे। कोणी स्वतःच्या खिशातनं पैसे देत नसतं। त्यामुळे अशा प्रकारच्या फसवणुकीच्या संदर्भात लोकांनी जागरूक राहिलं पाहिजे। पोलीसही जास्तीत जास्त जाणीव जागृतीचा कार्यक्रम हातामध्ये घेतील। बीड जिल्ह्यात शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचार करण्याच्या प्रकरणात एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केली। राष्ट्रवादी काँग्रेसच्या चेतन तुपे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता। कालबद्ध पद्धतीनं हा तपास पूर्ण करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। आपण असा निर्णय केलेला आहे की वरिष्ठ दर्जाच्या IPS महिला अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक SIT आम्ही तयार करू आणि या SITच्या माध्यमातून या संपूर्ण जी काही गुन्हा आहे त्या गुन्ह्याची चौकशी करू। याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, कोणाचा वरदहस्त आहे का, कोणी याला राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, अजून कुठल्या दृष्ट्या वेगवेगळी वळणं देत आहे का, अशा प्रकारचाही त्याच्यामध्ये प्रयत्न आपला असेल। आणि त्या माध्यमातून ज्या काही आमच्या मुली आहेत त्या मुलींना योग्य न्याय मिळावा या दृष्टीने आपण प्रयत्न करू। त्यामुळे मी सभागृहाला आणि माननीय सदस्यांना आश्वस्त करतो की टाइम बाउंड पद्धतीनं SIT या ठिकाणी चौकशी करेल आणि पूर्ण या प्रकरणाचा छडा लावून सर्व मुलींना न्याय मिळेल आणि अशा प्रकारचे जे नराधम आहेत त्यांना कठोर शिक्षा मिळेल आणि त्यांना कोणी वाचवायचा प्रयत्न करेल तर त्यांनाही शिक्षा मिळेल, अशा प्रकारची व्यवस्था केली जाईल। राज्यात प्रदूषण करणाऱ्या 304 उद्योगांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, तर 318 उद्योगांवर ते बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली। याबाबतचे 2 स्वतंत्र प्रश्न शिवसेना उभाठा पक्षाचे भास्कर जाधव आणि भाजपाचे अतुल भातखळकर यांनी उपस्थित केले होते। राज्य परिवहन महामंडळाच्या जागेवर उभारलेल्या होर्डिंग्सवरील जाहिरातींसाठी संबंधित ठेकेदारानं सुमारे 9.5 कोटींची रक्कम भरणा केलेली नाही। त्यानं यावरील नोटिसीला उत्तरही दिलेलं नाही। त्यामुळे त्याची 9 कोटींची अनामत रक्कम जप्त करण्यात येत असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। याबाबतचा प्रश्न भाजपाचे जगताप यांनी उपस्थित केला होता।